नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मागच्या 1.5-2 दशकांपासून स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसच्या संख्येत वाढ झाली असून काही क्लास चालक मात्र आपल्या आर्थिक फायद्यांसाठी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहित करत असल्याची गोपनीय माहिती पुणे पोलिसांना मिळाली आहे. आणि यामुळेच हे क्लास चालक पुणे पोलिसांच्या रडारवर आले. पुण्यात स्पर्धा परीक्षांचे हजारो क्लासेस चालतात, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार वेगवेगळ्या मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. अनेकदा या विद्यार्थ्यांच्या मागण्या उचित असल्या तरीही विद्यार्थ्यांना आक्रमक आंदोलनासाठी भडकावलं जात असल्याचा संशय आहे. या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी नसलेले अनेक जण विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी फूस लावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच मनापासून अभ्यास करणारे आणि स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा विचार करून मगच आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि सहभागी होतानाही विनाकारण आक्रमक न होता संविधानिक व शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन पुण्याचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी केलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकावणाऱ्या आणि बेकायदेशीररित्या नियमबाह्य क्लासेस घेणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर असल्याचं त्यांनी सांगितलं. एक गोपनीय माहिती आमच्याकडे प्राप्त होत आहे काही वेळापासून की खूप सारे हे ऑर्गनाइज करणारे जे आहे ते ऑर्गनायझर स्टुडंट सुद्धा नाहीये किंवा 10-10 वर्ष त्यांना झालेले आहे. म्हणून ते आता कदाचित ते जेन्युइन पण असू शकताय काही, पण काही लोक त्यामध्ये स्टुडंट सुद्धा नाहीये, तरी ते सगळ्याला एकत्र करून तसा प्रकारचे आंदोलन करताय. आणि एक गोपनीय माहिती काही अशी आहे की काही क्लासेस लायब्ररीज वाले सुद्धा त्यांना त्यामध्ये सपोर्ट करत आहे. त्यासाठी वेगवेगळे रिझन दिले जात आहे. त्या रिझनची सध्यापर्यंत पुष्टी करण्यात आलेली नाहीये. परंतु जे आपण म्हणताय की गोपनीय पद्धतीने, आता जसा आपण एक असा प्रश्न पडला की आज एखादे कारणा म्हणून एखाद्या संस्थेला, एखादी इन्स्टिट्यूशनला काही फायदा होत असेल कुठल्या एक डिसिजनमध्ये चेंज केल्यानंतर, तो कदाचित असे प्रकारे कोणीही एखादी मंडळीला कुठल्याही प्रकारचा फेवर करून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू शकताय. असे प्रकारच्या आमच्याकडे वेळोवेळी मागचे काही दिवसामध्ये गोपनीय माहिती प्राप्त झालेली आहे. आम्ही त्याबद्दल चौकशी करीत आहोत आमच्या की असे प्रकारचा जर काही चालू असेल, हा खूप विचित्र प्रकार आहे. आणि त्यामुळे काही क्लासेसचे लोकाला बोलून घेतला होता. त्यांना असे प्रकारे सूचना पण देण्यात आलेली आहे की विद्यार्थ्याचा जे प्रश्न आहे ते प्रश्न त्याचा जे आहे त्यांना मांडू द्या, संवैधानिक आणि शांतमय पद्धतीने मांडू द्या. आम्हाला काही अडचण नाहीये. त्यासाठी त्यांना वेगळी परमिशन सुद्धा देण्यात आलेली आहे. परंतु दुसरे कुठले कारणावरून आपल्या फायद्यासाठी जर आपण त्यांना उस्कावून असे प्रकारचे मार्गाने लावणारे, तर हा चुकीचा आहे. त्यासाठी आम्ही सुद्धा एक ड्राईव्ह पण सुद्धा आता तयार केलेली आहे की खूप सारे जे इथे लायब्ररीज आहे किंवा क्लासेस आहे ते रेग्युलेटेड नाहीये. त्यांची जे सगळे प्रकारची रेग्युलेशन्स आहे, राईट फ्रॉम ट्रॅफिक प्लॅन, बिल्डिंग प्लॅन आणि वेगळे वेगळे जे त्याचे आहे लायसन्सेस वगैरे आहे ते प्रॉपरली अपडेटेड नाहीये. दुसरी गोष्ट आहे, आपण एका शाळेत जातो, आपण एक कॉलेजला जातो, आपण एक युनिव्हर्सिटीला जातो. शाळेत खूप घोर डिसिप्लिन असते. स्टुडंट म्हणजे की टीचर शिवाय बाहेर कुठे पडू शकत नाही. कॉलेजमध्ये गेले तर थोडासा त्यांना लिबरलिटी भेटते. ऑब्विसली ते त्यावेळी अडल्ट होऊन जात आहे आणि ते लिबरल पण असले पाहिजे. युनिव्हर्सिटीला गेले तर ते अडल्ट तर आहात, सपोजली स्कॉलर होऊन जात आहे, तर त्यांना पण तसे प्रकारचा फ्रीडम होणे गरजेचे आहे. परंतु ही सगळी फ्रीडम जे आहे त्याचे समोर काही लिमिटेशन्स पण आहे. त्या लिमिटेशन म्हणजे काही त्याचे हक्क मारण्याची नाहीये. ते लिमिटेशन आहे की आपल्या कुठलंही सांगण्याच्या करण्यामुळे जर इमिडिएटली कोणाला त्रास होत असेल ग्रेटर कम्युनिटीला, तर त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. म्हणून सर्व क्लासेस आणि लायब्ररीने एक मिनिमल डिसिप्लिन आणि मिनिमल कोड ऑफ कंडक्ट त्याचा तयार केला पाहिजे. असा नाही की आजच माझ्याकडे एक 10 लोकांची मंडळी इथे बसली आहे आणि दुसरे तासाने ते रोडवर येऊन नारेबाजी करतीये. हे एखादी वेळी कधी झाला
आणि त्याचे मागे काही असे रिझन होते की अनप्रिव्हेंटेबल होते, त्याबद्दल विचार गोष्टी करणे तरी कधीतरी योग्य होते. परंतु वारंवार तसे करणे की कोणतीही एक गोष्ट आली त्यामध्ये आपण कायदा व सुव्यवस्था डिसिप्लिनचा विचार न करता ऍक्टिव्हली त्यामध्ये गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे हा बरोबर नाही आहे. परत मी सांगतो, सावधानिक पद्धतीने, शांतमय पद्धतीने, अटी व शर्तीवर दिलेल्या तुमचा जे हक्क आहे प्रोटेस्ट करण्याचा, आपल्या हक्काची मागणी करण्याच्या, त्याबद्दल कुठेही आम्ही विरोधी नाहीये. त्यासाठी वेळोवेळी आम्ही रायटिंगमध्ये त्यांना परमिशन पण दिलेली आहे. परंतु ही जी आता माहिती सगळी समोर येत आहे की कुठून तरी वेगवेगळे कारणाने हे आंदोलन ते भडकावून पुढे घेऊन घेतले जाते, ह्याचे अजून काही कारण आहे. त्याच्याबद्दल आमचा सध्या जे एन्क्वायरी चालू आहे त्याबद्दल जर काही समोर आला त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला आव्हान आहे की त्यांनी त्याची अभ्यासावर फोकस करावे आणि विचार करून कुठे पार्टिसिपेट केला पाहिजे, कुठे नाही केला पाहिजे, त्यांनी आपले करिअरबद्दल विचार केला पाहिजे. कारण नसताना कुठेही असले प्रकारचा जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, हुल्लडबाजी करताना वगैरे, आणि कधी कदाचित कुठल्या प्रकारची कायदेशीर कारवाई होऊन गेली, मग त्यामध्ये नवीन प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे. कधीही असा होऊ नये म्हणून आमचं त्यांना आव्हान आहे की आपण संविधानिक पद्धतीने, शांतमय पद्धतीने तुमचे जे काही असेल ते प्रशासन आणि शासनासमोर ठेवा. आणि बाकी जे कारण आपण मला विचारले, सांगले आहे त्याबद्दल चौकशी चालू आहे. जे काही समोर आला त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल. थँक्यू. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.